वैयक्तिक शौचालय प्रकरणात भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी अमरावती मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देण्यात आलं। अमरावती महानगरपालिकेचा बहुचर्चित शौचालय घोटाळा प्रकरणात काय कारवाई झाली याचा जाब विचारायला मनसेकडून पोलीस आयुक्त कार्यालयात धडक देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून 77 लाखाचा शौचालय घोटाळा पकडला गेला, त्यातले 2 आरोपी सुद्धा पकडले गेले, परंतु त्याआधी लाखो रुपयांची बिल काढून जनतेला लुटलं गेलं। हे नेमकं कोणाच्या वरदहस्ताने हा प्रकार सहज कसा शक्य होऊ शकतो आणि आजवर कसा यशस्वी झाला? जे मनपा अधिकारी यात समाविष्ट आहेत त्यांची सखोल चौकशी का नाही? आयुक्त साहेब जनतेसमोर येऊन याचा खुलासा का करीत नाही? यासारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे। त्यावर आक्रमक होऊन आरोपी असलेल्या आणि त्यांची पाठराखण करीत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोडणार नाही तर रस्त्यावर तुडवणार असा सज्जड दम मनसेच्या वतीने देण्यात आला। यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बत्रे, शहर अध्यक्ष गौरव बांते, राजेश देशमुख, शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा, विवेक पवार, सचिन बावनेर, अजय महल्ले, सुरेश चव्हाण, पवन राठी, विक्की थेटे, मनीष दीक्षित, रुद्रा तिवारी, रोशन शिंदे, बबलू आठवले, सूरज बर्डे, वेदांत तालन, हर्षल ठाकरे, राजेश पाठक, चंद्रकांत ठाणेकर, प्रणव जवंजाळ, पप्पू पंजवाणी, अमोल दुधे आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी अमरावती महानगरपालिकेवर धडक दिली। विषय असा होता की गेल्या अनेक दिवसापासून जो चर्चेत शौचालय घोटाळा आहे, या घोटाळ्यामुळे अनेक जनतेच्या मनात आज संभ्रम निर्माण झाला आहे। मनपा आयुक्तांविषयी असो की महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांविषयी असो, 77 लाखाचा घोटाळा हा होता वाचला, परंतु त्या अगोदर असे कितीतरी लाखो कोट्यावधी रुपये काढण्यात आलेले आहे आणि जनतेच्या खिशातील हे लूट आहे। जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अनेक जनतेच्या तक्रारी आल्या की त्या घोटाळ्याचं काय झालं, पुढे काय झालं, कोणावर कारवाई झाली, कोण अधिकारी त्याच्यात आणि कोणकोणते राजकीय व्यक्ती त्यात समाविष्ट आहे, याचे उत्तरं जनतेला पाहिजे अमरावती महानगरपालिकेच्या। कारण जनता ही टॅक्स भरत असते, जनतेच्या खिशातल्या पैशाची लूट झालेली आहे। त्यामुळे आमचा असा आरोप आहे की मनपा आयुक्त सिरोडे साहेब यांच्या खालचे जे जुने जे अधिकारी आहे त्यांचासुद्धा या घोटाळ्यात समाविष्ट आहेत, ते लोकसुद्धा आणि अनेक राजकीय लोकसुद्धा समाविष्ट आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मनपा आयुक्तांनी जनतेसमोर येऊन याबद्दल सविस्तर सांगितलं पाहिजे की कोण लोक त्यामध्ये आहे, त्याच्यावर कोणती कारवाई झाली, कोणती कारवाई होणार आहे, किती रुपयाची आतापर्यंत किती रुपये शौचालयावर खर्च केले आहे, या सगळ्या बाबतीतलं सविस्तर वृत्त मनपा आयुक्तांनी जनतेसमोर मांडावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मागणी आहे। या अगोदर आम्ही निवेदन दिलं आहे आणि जे कोणते जुने अधिकारी त्या समाविष्ट आमच्या उघडीस आले, आम्ही त्यांना रस्त्यावर चोप देऊन या अधिकाऱ्यांची पुष्पगुच्छ देऊन हे जे अधिकारी यात समाविष्ट आहे आणि ज्यांची म्हणजे जे लपलेले आहे त्यासाठी आम्ही आयुक्तांचं अभिनंदन केलं। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।